मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझीराजसयोगमुद्रा नेत्री नयेरे तुझवीण निद्रा गई भेटसी बाजला समुद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार या सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा नमस्कार या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज रामनवमीचा अत्यंत पवित्र असा दिवस। सगळ्या भारतवर्षामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म खूप मोठ्या थाटामाटात हजारो वर्ष आपण साजरा करतो। दुग्ध शर्करा योग म्हणजे रामनवमीला समर्थांचाही जन्म। संपूर्ण आयुष्य ते स्वतःला रामाचा दास असं म्हणायचे म्हणून त्यांचं नाव समर्थ रामदास असं झालं। श्रीलंकेमध्ये रावणावर विजय प्राप्त करून राम, लक्ष्मण, सीता पुष्पक विमानांनी नंदीग्रामामध्ये पोचले। त्यांच्याबरोबर सुग्रीव, जांबुवंत, बाकीची सेना होती। रामायणामध्ये जे वर्णन आहे पुष्पक विमान ज्या प्रकारे उतरलं, सगळे अयोध्यावासी रामाला घ्यायला तिथे जमले होते। ज्या वेळेला विमान उतरलं, भरत तिथे पळतच गेला आणि अनेक वेळा 14 वर्षांनी भेट झाली होती रामाची। अनेक वेळा साष्टांग नमस्कार करत स्वतःच्या अश्रूंनी त्याच्या चरणांचा अभिषेक केला। शत्रुघ्न होता याच्याबरोबर। आणि मग सगळ्यांना नमस्कार करून झाल्यावर पुष्पक विमानाला निरोप दिला रामाने, परत ते पाठवलं आणि राम रथावर आरूढ झाले। स्वतः भरत सारथ्य करत होता आणि अयोध्या नगरीत ती सगळी रथयात्रा प्रविष्ट झाली। चहूबाजूंनी प्रचंड गर्दी होती रामाला बघण्याकरता, कारण 14 वर्षांनी राम परत आला होता। सगळीकडे गुढ्या तोरणं उभारली गेली होती। तो जो दिवस होता तो चैत्राचा पाडवा, जो मागच्या रविवारी आपण साजरा केला, गुढीपाडवा। आणि योगायोगाने पुढच्याच रविवारी आज तिथीनी रामाचा जन्म आहे। कृष्ण जन्म आणि रामजन्म या दोन गोष्टी आपल्याला फार विशेष आहेत। कारण जे आर्य भारतीय तत्वज्ञान आहे की एकच तत्व आहे,
सगळीकडे नटलेलं परमात्मा तत्व, ते तत्व माणसाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष जन्म घेतं आणि लीलावतार करतं. ही गोष्ट फार विलक्षण आहे. त्या तत्वाचा वेध ज्यांना लागलेला आहे त्यांना याचं महत्व जास्त कळू शकतं की असं माणसाच्या रूपामध्ये तत्व येते ते आणि आपल्यामध्ये राहते आणि असं येऊन परत ते अंतर्धान पावतंय. आणि म्हणून हा जन्म 6000 वर्ष झाली आज तितक्याच उत्साहाने, आनंदाने, प्रेमाने सगळ्या भारतवर्षात नाही, भारताच्या बाहेरही अनेक देशांमध्ये साजरा करतो. बालीसारखा देश तुम्ही बघितला तर आपल्याला प्रश्न पडेल की आपण कुठे आलो. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही जी चैत्री नवरात्र असते ना, पाडव्यापासून सुरू होते आणि रामनवमीला ही नवरात्र समाप्त होते. 9 दिवस खूप मोठ्या थाटामाटात अनेक ठिकाणी साजरे होतात, भारताच्या बाहेर सुद्धा. तसं पाहिलं तर कृष्ण जन्म आणि रामजन्म याच्यामध्ये इतकं मुळात त्यांच्या चरित्रामध्येच इतका फरक आहे की एकाचा जन्म कारावासात झाला पण संपूर्ण आयुष्य हे राजवाड्यात गेलं. स्वतः कधी राजा म्हणला नाही कृष्ण, पण ही वॉज अ किंग मेकर. कोणी कुठे कधी कुठल्या राज्यावर बसायचं हे त्यांनी संपूर्ण आयुष्यभर ठरवलं. आणि दुसऱ्याचा जन्म राजवाड्यात झाला पण संपूर्ण आयुष्य जंगलामध्ये गेलं. महत्वाचा काळ. रामाच्या विषयी ज्या कथा आहेत त्या इतक्या मधुर आहेत की त्या असं म्हणतात की रामकथा जिथे चाललेली असते तिथे आजही अशी एक जागा मुद्दामून ठेवली नाहीये, पण मुद्दामून ठेवली जाते. कारण त्या कथेचं माधुर्य इतकं आहे की अजूनही वीर हनुमंत तिथे येऊन बसतात अशी श्रद्धा संपूर्ण भारतवर्षामध्ये आहे. ही एक जागा मुद्दाम मोकळी सोडली जाते कारण रामकथेचा गोडवा, त्याचं माधुर्य कधी कमी होणार नाही. आणि ही जी रामकथा आपण ऐकत आलेलो आहे अनेक वर्ष, काय रेफरन्स आपण वापरतो तर मुख्य म्हणजे वाल्मिकींचं रामायण, मग तुलसीदासांचं जे तुलसी रामायण लिहिलं ते. त्याच्या आधी ब्रह्मांड पुराणामध्ये सुद्धा अध्यात्म रामायण म्हणून आहे. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. किंवा अलीकडच्या काळामध्ये डोंगरे महाराजांचं तत्वार्थ रामायण हे मुख्य संदर्भ ग्रंथ आहेत. आणि एवढे सगळे बघायला वेळ नाही झाला तरी आपल्या स्वामींनी या सगळ्यांचा अभ्यास करून जे सरस रामायण लिहिलंय त्याच्यातल्या कथा जरी वाचल्या तरी बाकी काही बघायची गरज नाही. तर सगळ्या रामाच्या चरित्राचं त्या कथांमध्ये, सरस रामायणामध्ये स्वामींनी उलगडलंय. सुरुवात बालकांडापासून होते. जन्म रामाचा जो झाला आजच्या दिवशी, आजही सगळीकडे बाळाचा जन्म म्हणजे रामाचा जन्म पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हणायची पद्धत आहे. आणि अनेक प्रकारचे पाळणे अत्यंत सुंदर पद्धतीने म्हणले जातात. स्वामी माधवनाथ आणि स्वामी माधवानंद दोघांनाही एक पाळणा विशेष असा प्रिय होता. त्याचं सौंदर्य असं आहे की तत्वज्ञान आणि भाव किंवा सगुण विषयी असलेली भावना यांचं इतकं सुंदर मिलाप त्या पाळण्यामध्ये आहे की आहे बाळ पण ते परमात्म्याचं रूप, सगुण रूप आहे. आणि स्वामी माधवानंदांच्या चरित्रात आहे की तो पाळणा ऐकत असताना ते अनेक वेळा भावविभोर होऊन भावसमाधीमध्ये जायचे. रामकथा चालू असताना पाहत राहायचे लोक. तर असा एक पाळणा आपण आज सुरुवातीला ऐकूया. सिद्धी म्हणते, बाळा जो जो रे श्रीरामा, साधू जन विश्रामा. बाळा जो जो रे
रावण इंद्रजिता मारुनी राक्षस कुळ निर्दळन बाळा जो जो रे एक पत्नी व्रती वीर खरा जन्मला दातारा येऊनी अवनीवरी गंभीरा केले विश्वोद्धारा बाळा जो जो रे माधव चरणीचा किंकर प्रार्थित वारंवार मानस मंदिरी येऊनिया करी गोदीनोद्धारा बाळा जो जो रे श्रीरामा साधू जन विश्रामा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. रामाचा जन्म होण्या अगोदर दशरथाला यज्ञ करायला लागला, जे आपल्या ज्ञात आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ. कारण उतारवय होत आलं होतं तरी सुद्धा राज्याला वारस नव्हता. मग त्यांनी विभांडक ऋषींना बोलवलं. त्या काळामध्ये असे ऋषी यायचे यज्ञ करायला, आणि यज्ञ करायच्या आधीच ठरलेलं असायचं की यज्ञ कशासाठी करायचा आहे. तर विभांडक ऋषी आले, पण त्या काळामध्ये खूप अवर्षण झालं होतं, कुठेही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे विभांडक ऋषींनी सांगितलं की अशा याच्यामध्ये जर यज्ञ केला तर त्याचा काही उपयोग नाहीये. लोक इथे दुष्काळामुळे मरायला टेकलेत, आणि तू अशा वेळेला पुत्रकामेष्टी यज्ञ काय करतोयस. म्हणून मग दशरथ म्हणलं ठीक आहे, तर मग आपण तुम्ही म्हणता तसं करूया. पहिल्यांदा पर्जन्य प्राप्त होईल अशा प्रकारचा यज्ञ विभांडक ऋषींनी त्याला करायला सांगितला. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणले आता पुढचं जे काय आहे ते माझा मुलगा बघेल. तो ऋष्यशृंग नावाचा त्यांचा मुलगा मग आला, आणि मग त्याच्या करवी हा पुत्र कामेष्टी यज्ञ दशरथाने केला. त्याचं वर्णन सगळ्या रामायणामध्ये आहे. तिथे यज्ञ देवता प्रसन्न झाली, यज्ञमधनं प्रकट झाली, आणि नैवेद्य खिरीच्या रूपाने दिला. दशरथा गेले पायस दान वगैरे जे आहे, पायस दक्षिणेमध्ये पायसम खीर दिली. आणि 3 राण्या होत्या, त्यामुळे अर्थातच डिव्हिजन 3 याच्यामध्ये कर्म प्राप्त होतं. त्याप्रमाणे ते प्रसादाचे 3 वाटे झाले, कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्या. पण क्रम पहिल्यांदा कौशल्याला दिला, मग दुसरा वाटा सुमित्रेला, आणि तिसरा कैकेयीला दिला. त्यामुळे कैकेयीला ते अर्थातच आवडलं नाही, तिसरा आपल्याला मिळाला. आणि त्या यज्ञपुरुषांनी सांगितलं होतं की लगेच प्रसाद भक्षण करा. पण कैकेयीबाईंचं ते थोडस डिस्टर्ब झाल्यामुळे मग त्या बघतच बसल्या की मी एवढी महत्वाची, स्वर्गामध्ये प्रत्यक्ष जाऊन आलेली, युद्धात मदत केलेली, सगळ्यात आवडती राणी असून मला तिसऱ्यांदी का. आणि म्हणून प्रसाद हातातच राहिला, आणि अर्थातच तो घारीने उचलून नेला. पण कौशल्य आणि सुमित्रा नी शहाणी दाखवली, आणि आपल्यातला अर्धा भाग कैकेयीला दिला. गंमत बघा, एकूण 3 वाटे, त्याच्यातले 2 वाटे जे आहेत त्याचे एकूण 4 भाग झाले, आणि त्याच्यातनं हे 4 भावंड जन्माला आले. आणि एक अख्खाच्या अख्खा वाटा जो गाडीने उचलला होता तो चुकून तिच्यातनं पडला,
आणि तिकडे अंजनीच्या हातात पडून वाऱ्याच्यामुळे तो पडला असं म्हणतात, म्हणून तो वायुपुत्र हनुमान. हा गमतीचा भाग आहे की वायुपुत्र हनुमान हा पूर्ण एका वाट्यातनं झालेला आहे आणि बाकी ते 4 भाऊ हे अर्ध्या अर्ध्या ह्याच्यातनं झालेले आहेत. म्हणून रामाला विशेष का प्रिय आहे हनुमान, याचं एक कारण रामाने असं आलेलं आहे की तो पूर्णत्वानी झालेला आहे, म्हणून शक्ती आणि बुद्धीचं एकत्रीकरण त्या हनुमानामध्ये आहे. तर कौशल्यानी जे सामंजस्य दाखवलं, जे प्रेम दाखवलं की आपल्यातला अर्धा वाटा देण्याचं, असं म्हणतात, त्यावर परमात्मा प्रसन्न झाला आणि त्यांनी ठरवलं की कौशल्याच्या पोटातच जन्माला यायचं. आणि जसं जसं गर्भधारणा झाली तसं तसं कौशल्य ही अत्यंत सगळ्यांना जाणवायला लागलं की ईश्वरीय भावामध्ये निमग्न आहे ती, दुसऱ्या कशाचं अवदान दिलं नाहीये. आणि हे विशेष आहे सगळ्याच अवतारी महात्म्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की प्रसूतीकरण आणि प्रकटीकरण या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे अगदी रिसेंटली मी ऐकलं, म्हणजे पुट्टपर्तीला जेव्हा सत्यसाईबाबांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई ज्या ईश्वराम्मा होत्या, त्या ईश्वराम्मांना एकदा बाबांनीच सांगायला सांगितलं होतं की तू सांग काय घडलं त्या दिवशी. तिने ते प्रसंग तो सांगितला होता की बेरीवर पाणी भरायला गेले होते, तो एक निळा गोळा असा आला आणि पोटामध्ये प्रविष्ट झाला आणि त्याच्यानंतर मला काही कळलं नाही पुढचे म्हणजे काय चाललेलं आहे ते. असं म्हणतात अवतारी पुरुषाच्या बाबतीत प्रसूती वेदनाही होत नाही, कुठलीच वेदना होत नाही. ती ज्ञानमय स्थितीमध्ये ती आई असते. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रसंग वर्णन केलेले आहेत की कौशल्यला आधीच रामाने दर्शन दिलं होतं आणि विचारलं होतं की तुला काय हवंय. तेव्हा ती म्हणली होती की सगळं जग तुझ्या मागे आहे, सनातन काळापासून काय काय गोष्टी मागण्यासाठी, तुझ्या दर्शनासाठी. तर मला तू असा वर दे की तू माझ्या मागे लागावंस, लहान बाळ म्हणून, की मी पुढे राहणार, तू माझ्या मागे मागे करावं असा मला वर दे. आणि तो अत्यंत चातुर्याने मागितलेला वर रामाला मान्य करायला लागला आणि त्यामुळे कौशल्याच्या पोटी रामाचा जन्म झाला. भर दुपारी 12 वाजता. आणि त्याच्याविषयी पण खूप कथा आहेत की 12 वाजता जन्म झाला. त्या काळात अशी पद्धत होती की त्याचं दर्शन देण्याकरता ते अंगणात आणलं जायचं किंवा बाहेर आणलं जायचं. पण 12 वाजता जन्म झाला आणि चंद्र जो होता तो तेवढाच विष्णूचा भक्त असल्यामुळे त्याला दर्शन घ्यायचं होतं. पण त्याच्या असं लक्ष आलं की 12 वाजले, सूर्य बरोबर वर आहे आणि तो पुढेच हालतच नाही अजिबात. सूर्य थांबूनच गेलाय, पुढे जातच नाहीये वेळ. त्यामुळे चंद्र खूप वैतागला आणि शेवटी त्यांनी गुप्त शरीर धारण करून तो आला आणि बाळा तो रामाला म्हणला की काय नॉट फेअर, तो पुढे जातच नाही, मी कधी दर्शन घ्यायचं तुझं. असं म्हणतात की तेव्हा रामाने त्याला कानात सांगितलं की तू काळजी करू नकोस, मी जेव्हा द्वापार युगामध्ये येईन तेव्हा रात्री 12 वाजता येईन आणि तर तू एक्झॅक्टली असंच कर, पुढे जाऊ नकोस. सूर्य जसं तुला त्यांनी थांबवलंय सूर्याने, तसं तू सूर्याला थांबवून द्यायला. आणि अजून एक उपवर देताना असं म्हटलं की तुला हे थांबायला लागलंय म्हणून कॉम्पेन्सेशन म्हणून माझ्या नावापुढे मी कायम तुझं नाव धारण करेन, रामचंद्र असं. अशी कथा आहे. रामाचं पहिलं दर्शन घेण्याकरता रस्तिकेस चढावड चालू होती, कोणी बघेल बघायचं. आणि असं वर्णन केलंय प्रत्येक रामायणामध्ये की जो बघायचा तो भावविभोर होऊन जायचा, इतकं ते विलक्षण तेज त्या बालकामध्ये होतं. त्या काळामध्ये वडिलांना पहिल्यांदा बघायची परवानगी नसायची, ते विधी असायचे. म्हणजे दशरथ हा अत्यंत उतावीळ होता, त्याला ते बघायचं होतं पहिल्यांदा, पण त्याला ती परवानगी नसायची. त्यांनी ते एक आरसा न्यायचा, मग आरशातनं पहिल्यांदा प्रतिबिंब पाहायचं मंत्रासहित वगैरे, असं काय काय विधी त्याच्यामध्ये होते. आणि त्यामुळे तो सगळ्यांना विचारत होता की कसा दिसतोय माझा मुलगा, कसा दिसतोय. पण वर्णन असं आहे त्या रामायणामध्ये की ज्याला ज्या दासी होत्या तिथे,
ज्यांनी त्याला पाहिलं होतं त्यांना हा विचार यायचा की कसा दिसतोय मला सांगा तरी प्रत्यक्ष बघायच्या आधी. आणि त्या वर्णन करायला लागल्या की त्यांना आठवायला लागायचं ना की कसं आहे, आणि ते आठवायला लागल्या की ते रामरूप होऊन जाऊन भावसमाधीत जायचे. आणि कोणी त्यामुळे दशरथाला सांगू शकलं नाही की कसा दिसतोय तुझा मुलगा. इतकं ते जबरदस्त वातावरण होतं. पण शेवटी तो योग आला, दशरथाने स्वतःच्या मुलाला बघितलं आणि प्रभू रामचंद्र दशरथाला बघून घराच्या घरात हसले. त्याला खूप भारी वाटलं की आपल्या मुलांनी ओळखलं आपल्याला शेवटी. हसला माझ्याकडे बघून. आणि वसिष्ठ ऋषी होते त्याच्या बरोबर. तर वसिष्ठाला दशरथ म्हणले बघ, त्याला समजलं कोण आहे वडील. असं म्हणल्यावर वसिष्ठ त्याच्याकडे बघून हसले. म्हणजे तुम्ही का हसताय. तर त्याच्यावर वसिष्ठ म्हणले की तो का हसतोय तुला कळलं नाही म्हणून मी हसतोय. का हसतोय तो. तर म्हणे तुला असं वाटतंय की तू त्याचे वडील आहेस. साध्या ग्रामीण भाषेत सांगितलं तुला असं वाटतंय तू याचा बाप आहेस, पण तो खरा जगताचा बाप आहे. आणि तो जगाचा बाप आहे हे तुला कळत नाही आणि तू त्याला त्याचा बाप समजतोय म्हणून तो तुला हसतोय, तुझ्या अज्ञानाला हसतोय. अशा आपल्याकडे अनेक कथा आहेत की दशरथ या शब्दाचा अर्थच, दश याचा अर्थ 10 इंद्रिय, त्याच्यावर जो आरूढ झालेला आहे सामान्य माणूस. आणि सामान्य माणसाची धारणाच कायम अशी असते की मी मुख्य, माझ्यामुळे जग चाललेलं आहे. देव वगैरे असेल पण जे काही आहे ते माझ्या आधिपत्याखाली आहे असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत देव तुम्हाला हसत असतो, अशी ती कथा सांगते. तर जन्म झाला 12 वाजता आणि सगळीकडे आनंदी आनंद. बाकीचे भावंडे जन्माला आली. त्यांचं नाव ठेवलं गेलं. वसिष्ठ मुनींनी 4 भावंडांची नावं ठेवली आहेत. राम याचा अर्थ जो सगळ्यांना रमवतो. रमयते मुनया, विशेषतः ऋषी मुनींना जो रमवतो. कारण कुठली व्यक्ती ज्ञान मार्गावर जशी जशी अग्रेसर होते तशी तशी त्याचं मन हे आपोआपच रामात रमायला लागतं. लक्ष्मण म्हणजे सगळ्या चांगल्या लक्षणांनी युक्त म्हणून तो लक्ष्मण. भरत म्हणजे सगळ्यांचं भरण पोषण करणारा, विशेषतः सगळ्यांना मनाने प्रेम आनंद देणारा तो भरत, मनाचं भरण करणारा. आणि शत्रुघ्नाचा अर्थ शत्रुघ्न म्हणजे शत्रूंचा विनाश करणारा. अशी ती नावं वसिष्ठ ऋषींनी या 4 भावंडांना ठेवली. आणि मग काय तो काळ जो होता बालकांड, फार सुंदर कांड आहे. म्हणजे असं लक्षात येतं की सगळ्या रामायणाचा आपण एकंदरीत आढावा घेतला की तो खरा काळ होता की जेव्हा रामाने खरं निवांतपणे सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या. कारण 16 वर्ष झाल्यापासून जे पुढे सगळं चालू झालं ते सगळंच विलक्षण अद्भुत होतं. देवकार्य ज्याच्यासाठी तो आला होता. पण तोपर्यंत मात्र खूप निवांतपणा, त्याला राजवैभवाचा, त्याला त्याचं सोयीसुद्धा काहीच नव्हतं. तो सगळ्यापासून सुरुवातीलाच अत्यंत सावध आणि अलिप्त होता. पण तो जो काळ होता हा राजवैभवाचा काळ होता. खूप कोड कौतुक म्हणजे संतांनी त्याचं इतकी विलक्षण वर्णन केलेली आहेत त्या लहान रूपाची की तो पाळण्यात असताना त्याचे तळवेच इतके सुंदर होते. लाल चुटूक, नुकताच सूर्योदय झाल्यावर जो एक लालिमा आकाशामध्ये पसरतो तसे लाल चुटूक त्याचे तळवे आणि त्याच्यावर असे पांढऱ्या रंगाची नखं होती की जणू काही लाल कमळ आहे आणि त्याच्यावर पांढरे दवबिंदू जमलेले आहेत. तर ते तळवेच पाहिल्यावर पुढे नजर जाऊ शकायची नाही, इतके तळवे सुंदर होते. आणि मग एक एक वर्णन आहेत की ओठ कसे होते की जणू काही वरचा ओठ म्हणजे शिव, खालचा ओठ म्हणजे जीव. आणि त्याच्यामध्ये एक स्मित रेषा होती मौनाची. त्याच्या बालचंद्रावर एक तिलक होता. एकनाथ महाराजांनी म्हटले की अहमच्या सहाणेवर उगाळून सोहमचं चंदन निर्माण झालं होतं आणि ते त्यांनी धारण केलं होतं. तर अशी संतांची वर्णनं इतकी विलक्षण आहेत रामचंद्रांच्या बाल स्वरूपावर केलेली.
थोडक्यात सगळ्यांना अत्यंत मनमोहक असं ते रूप होतं आणि ते हळूहळू वाढायला लागलं. ते पाहणं सुद्धा म्हणजे परब्रह्म पहिल्यांदी रांगायला लागलंय, मग ते उभारायला लागले, धडपडतंय, बोबडे बोल बोलतंय, जबलाकडून इकडे इकडे पळतंय, मातीत खेळतंय. सगळं जे लहान मुलं नॉर्मली करतात ते करतंय, हे पाहणं ही पर्वणी होती. आणि याच्यावर आधारित अशी अनेक पदं आहेत. इथे मेखला घातलेली आहे, कानात सुंकले आहेत, पायात काय पैंजण आहे, आणि असा तो आवाज करत करत मागे कौशल्या धावते, तो पुढे धावतोय आणि सगळे लोक नुसतं बघतायत ती गोष्ट. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. तुलसीदासची पदं तर म्हणजे आपल्याला ती भाषा पूर्ण येत नसताना सुद्धा पूर्णपणे आपल्या खिळवून ठेवतात अशी पद आहेत. असं एक पद आपण आधी ऐकू. आदित्य मंडळ. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र, किलकी उठत धाय, किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय, गिरत भूमि लटपटाय. किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय. धाय मातु गोदनेत, धाय मातु गोदनेत, दशरथ केरनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र, अंचल रज अंग झारी, अंचल रज अंग झारी, विविध भाति सो दुलारी, विविध भाति सो दुलारी. अंचल रज अंग झारी, विविध भाति सो दुलारी. तन मन धन वारी वारी, तन मन धन वारी वारी, तन मन धन वारी वारी. कहत मृदु बचनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र, विद्रुम से अरुणधर, विद्रुम से अरुणधर, बोलत मुख मधुर मधुर, बोलत मुख मधुर मधुर. सुभग नासिका में चारु, सुभग नासिका में चारु, लटकट लटकनिया. ठुमक
ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजन ठुमक चलत रामचंद्र। तुलसीदास अति आनंद, तुलसीदास अति आनंद, तुलसीदास अति आनंद, देखि के मुखारविंद, देखि के मुखारविंद, तुलसीदास अति आनंद, तुलसीदास, तुलसीदास अति आनंद, देखि के मुखारविंद, देखि के मुखारविंद, रघुवर छवि के समान, रघुवर छवि के समान, रघुवर छवि वरिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजन ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजन ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजन ठुमक चलत रामचंद्र, रामचंद्र रामचंद्र राम। बोला सियावर रामचंद्र की जय। यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं जे वर्णन केलं आहे, वाणी थांबून जायची लोकांची कौतुक करताना। आणि अयोध्येमध्ये अशी अवस्था होती की ती गोष्ट पाहण्यासाठी सगळेजण आतुर असायचे। माणसं तर आतुर होतीच, बाकी पशु प्राणी तितकेच आतुर होते। रामायणामध्ये काक भुशुंडीची एक कथा आहे। तो भुशुंडी नावाचा एक तरुण साधक आत्मज्ञान प्राप्ती करता त्याच्या गुरुकडे गेलेला असतो, लोमश नावाचे गुरु, आणि ते त्याला ब्रह्मज्ञान शिकवत असतात। आणि तो मुळात खूप भावना प्रधान असतो, त्यामुळे तत्वज्ञान शिकताना तो सारखा म्हणायचं की तुम्ही हे सगळं सांगताय पण माझं मन काही त्याच्यामध्ये रमत नाहीये। आणि असं खूप वेळा सांगितल्यामुळे त्यांना ते आवडत नाही। ते म्हणतात हे तुला रमत नाही ना, तुला काही उपयोगच नाहीये, नुसतं भावना प्रधान असून काही होणार नाही। हे जे आहे ब्रह्मज्ञान, हे शब्दांनी तुला जर समजत नसेल, त्याच्यात तुला रुची वाटत नसेल, तर तुझं काही भलं होऊ शकत नाही। कारण तुझ्या मनाची अवस्था एखाद्या कावळ्यासारखी आहे। तुला मुख्य मी अन्न देतोय ते सोडून तुला कुठलं तरी उष्ट खायला हवंय, आणि म्हणून मी तुला शाप देतो, तू कावळा होशील। आणि त्या काळामध्ये असे शाप खरे व्हायचे, त्यामुळे तो खरंच होतो। त्यामुळे त्याचं नाव भुशुंडी नाव असतं, ते काक भुशुंडी असं नाव होतं। आणि ती कथा अशी आहे की त्याला खूप आनंद होतो कावळा झाल्यामुळे। आणि मुळात स्वभाव त्याचा अतिशय समाधानी शांत असतो, अजिबात उद्विग्न न होणारा, चिडणारा वगैरे। आणि त्या गुरूंच्याच लक्षात येतं की ह्याला आपण कावळा केलाय, पण तो आपल्यापेक्षा जास्त आनंदात आहे। आपण छोट्या छोट्या गोष्टी साधना करून चिडतो, याला कसलाच राग येत नाही, कावळा केला तरी याला काही अपसेट झालेला नाहीये। आणि तो ते विचारतात, तो संवाद आहे असं की तुला काय प्रॉब्लेम का नाही, मी तुला कावळा केलाय? तो म्हणतो उलट चांगलं झालंय की आता राम जन्मलाय तिथे अयोध्येत,
तिकडे त्याला पाहायला एवढ्या अपॉइंटमेंट गर्दी असते, लाईनी, दशरथाचं सँक्शन घ्यायला लागतं, खूप कमी लोकांना दर्शन घेतं. तर मला काहीच नाही ना, मी डायरेक्टली गच्चीत जाऊन जिथे तो खेळत असतो तिकडे जाऊन रोज बघून येतो. आणि त्याच्यामुळे मला खूपच आनंद झालेला आहे की कधी मी रामचंद्राचं दर्शन घेऊ शकतो. आणि अशी कथा आहे की राम ओळखतो त्या भुशुंडीला, आणि त्यामुळे तोही त्याला मुद्दामून खायला देतो रोज. आणि असं करता करता खूप दिवस जातात, आणि मग असं लक्ष येतं त्या काकू भुशुंडीला की एक दिवस अचानक असं होतं की राम त्याला काय खायला देणं बंद करतो. दाखवायचा हा जवळ आला की तो खाऊन टाकायचा, अजिबात काही खायला देत नाही, ठेवत सो नाही इकडे तिकडे काही. आणि म्हणून मग ते काकू भुशुंडी म्हणतो की आता काही बरोबर नाही, राम माझ्यावर रुसलाय, आणि म्हणून तो लांब निघून जायला लागतो. आणि उडत उडत गेल्यावर तो पाहतो वळून, तर त्याला लक्ष येतं की रामाचा हात जो आहे असं धरलेला, म्हणजे तो जे काही खडी साखर वगैरे द्यायचा, तो हात तसाच त्याच्या मागे आहे, फक्त 2 बोटावर आहे. तो कितीही लांब गेला, आकाशात किती उंच गेला तरी तो हात त्याच्या बरोबर मागे, 2च बोटं अंतर. आणि मग काकू भुशुंडी परत येतो आणि त्याला विचारतो की असं कसं काय. तर तो म्हणतो तूच विचार कर. मग तो म्हणतो बरोबर आहे, तू जे म्हणजे सगळं म्हटलं जातं, मला जे माझ्या ऋषींनी शिकवत होतं तत्वज्ञान, की जगात सगळीकडे तू भरून आहेस, ते खरं आहे. मी कुठेही गेलो तरी रामतत्व हे आहेच आहे, माझ्या अगदी जवळ आहे. तर असं म्हणल्यावर जसं कृष्णाच्या चरित्रामध्ये कृष्णाने यशोदेला तोंड उघडून सगळं विश्वरूप दर्शन दिलं, तसं रामाने ते काका भुशुंडीला दिले. तो तोंड उघडतो आणि त्याचं लक्ष येतं की सगळं विश्व त्याच्या आतमध्ये आहे. आणि तो म्हणतो नाही नाही, मी चुकलो, सगळीकडे तू भरून अशी खोटी गोष्ट आहे, जग हे खूप लहान आहे, तू जगापेक्षाही खूप मोठा आहेस, हे मला आज प्रत्यक्ष लक्ष आलं. आणि मला एक प्रश्न आहे की तुझा हात कुठेही गेला तरी माझ्या मागे आहे, हे मला दिसलं, पण 2 बोटाचं अंतर होतं. ते 2 बोटं अंतर कशासाठी आहे, तर तेव्हा रामाने त्याला उपदेश केला की ते अहम आणि मम चे 2 बोटाचं अंतर आहे, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ते अंतर आहे, ते जर गेलं तर हे अंतर राहणार नाही. पण तरी तू मला प्रिय आहेस, कारण कुठल्याही अवतारी देवत्व प्राप्त झालेल्या पुरुषाला सगळ्यात लहान बाळ जे असतं ते जास्त प्रिय असतं, असं राम त्याला म्हणतो. तू सगळ्यात लहान आहेस, लहानत्वाचा तुला विशेष आनंद आहे की मी कावळा झालोय, आणि म्हणून तुम्हाला विशेष प्रिय. तर अशा अनेक कथा आहेत की जे आपल्या शिकवून जातात. आणि अशा प्रसंगातनं ती रामकथा फुलत जाते पुढे. वसिष्ठ ऋषी हे त्यांचे कुल ऋषीच आहेत, आणि त्यामुळे सगळ्या शिक्षणाची जबाबदारी रामाची वसिष्ठांवरून पडलेली आहे. ही विशेष गोष्ट आहे की स्वतः अवतारी ज्ञानी महापुरुष सुद्धा गुरु शिष्य परंपरा ही टिकलीच पाहिजे याचा आदर्श घालून देण्याकरता सगळं ज्ञान रामाने परत वसिष्ठांच्याकडनं शिकून घेतलेलं आहे. आणि खूप लहान काळातच ते शिकता शिकता रामाला वैराग्य प्राप्त होतं. ते सगळं ऐकल्यावर, ब्रह्मज्ञान ऐकल्यावर, आणि त्याची इतरांना काळजी वाटायला लागते की याला वैराग्य प्राप्त झालंय, आताच हे सगळं सोडून द्यायच्या विचारात आहे, राज्याचा स्वीकार करायच्या आधीच, राज्याभिषेक व्हायच्या आधीच सोडून द्यायच्या विचारात आहे लहानपणी. तर तेव्हा लक्ष्मण सगळ्यांची समजूत काढतो की तुम्ही काळजी करू नका, वसिष्ठ सांभाळून घेतील, ते ज्ञानी आहेत, त्यांना माहिती पुढे काय होणार आहे. आणि खूप वेगवेगळे संवाद आहेत. तर शेवटचा संवाद जो वसिष्ठ आणि रामाचा आहे तो फक्त 3 वाक्याचा संवाद आहे, 3 वाक्य. तर राम वसिष्ठांच्या पुढे जातो, सगळे शिक्षण झाले, आता गुरुजी माझ्या लक्षात आलंय की सगळा संसार अनित्य आहे, आणि त्याच्यामुळे मी हा संसार सोडून चाललोय, असं पहिलं वाक्य बोलतो. त्याच्यावर वसिष्ठ हसतात, त्याला म्हणतात कुठे झालायस, सोडून मी कुठे झालायस, असं म्हणणार. रामाचं लक्ष येतं की संसार सोडून संसाराच्या बाहेर जाणार कुठे, आणि म्हणून घरातल्या घरात दोघं एकमेकांकडे बघून हसतात. राम म्हणतो नाही जात. बस संपलंय. आणि त्याच्यानंतर मग तो सगळा पुढचा संस्कार विधी, अनुग्रह वगैरे सगळ्या विद्या त्यांनी शिकलेल्या आहेत. वेगवेगळ्या ऋषीमुनींकडे जाऊन धनुर्विद्या विशेष
पण बाकीची शस्त्रविद्या ब्रह्मविद्या तर वसिष्ठांकडे शिकलेलीच आहे. मोठी यादी आहे की कुठल्या कुठल्या ऋषींकडे जाऊन रामाने काय काय शिकलेलं आहे. आणि मग रामाच्या आयुष्यामध्ये ज्या काही विलक्षण गोष्टी आहेत त्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे मी कृष्ण आणि राम या फेज मध्ये आपण जेव्हा थोडस विचार करतो तर एक लक्षात येतं की रामाच्या व्यक्तिमत्वातच कुठेही वाकडेपणा नाहीये. जसं स्वामीने म्हणायचंय की रामाच्या शब्दामध्ये एकही जोडाक्षर नाही, सगळी साधी अक्षर. कृष्णाच्या याच्यामध्ये एकही साधं अक्षर नाही. तर ते व्यक्तिमत्वाचाच भाग आहे त्यांच्या. एक खोडी काढणं रामाचा स्वभावच नाही अजिबात. उगीच कोणाला त्रास देणं अजिबात नाही, एकदम सरळ सोड. म्हणजे या ऋषीच्या आश्रमामध्ये सुद्धा ते खेळायचे वेगवेगळ्या प्रकारचे डाव. तर एकदा भरत कैकेयीला सांगतो की राम खोटं खेळतो. तर ती कैकेयी असूनही कैकेयी म्हणते हे शक्यच नाही, राम खोटं नाही खेळू शकत, तू बाकी काही सांग मला, काय म्हणायचंय तुला. तर तो म्हणतो की कसं आहे की राम आमच्यापेक्षा बुद्धिमान आहे आणि तो बरेच वेळा जिंकत आलेला असतो. पण त्याच्या लक्षात येतं की आता जर आम्ही हारलो तर आम्ही सगळे दुर्मुखलेल्या चेहऱ्याने मान खाली घालून बसू. म्हणून तो शेवटी असं काहीतरी करतो की स्वतः हारतो आणि आम्हाला जिंकून देतो. हे आमच्या आता लक्षात आलंय, त्यामुळे तो खोटं खेळतो. हे रामाच्या खोटेपणाचं स्वरूप आहे. आणि कृष्णाच्या बाबतीत तुम्ही जर पाहिला याच ऋषिकुलाच्या कथा, तो बरोबर सगळ्यांना नियम फाट्यावर मारून कसं काय हरवता येतं हे कृष्णाकडनं शिकायचं. की प्रत्येक गोष्टीत त्रास करून तुम्ही कसं काय हरता आणि मी कसं काय जिंकतो. थोडक्यात जिंकणं कसं महत्वाचं आहे हे मी तुम्हाला हरवून शिकवतो, हे कृष्ण शिकवतो. आणि राम वेळ आली तर मी पडती बाजू घेईन पण तुम्हाला जिंकून देईन. त्याच्यावर स्वामींनी एक छान विश्लेषण केलं की ते म्हणले की दोघे अवतारी पुरुष शेवटी दोघे आनंद द्यायला चाललेत आपल्याला. पण आनंद द्यायचं मोडस ऑपरंड वेगळा आहे की एक माणूस सरळ सरळच आनंद देतोय आणि दुसरा माणूस तुमची परीक्षा घेऊन घेऊन तुमची क्षमता वाढवून तुम्हाला आनंद देतोय की पुढे जगात तुम्हाला असली माणसं भेटणार आहेत सगळी, त्यामुळे आत्ताच तयारी करून घेतोय मी तुमची यांच्याशी कसं डील करायचं. तर स्वामीने एकडे असं म्हटलं की त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या प्रयत्नांपेक्षा अपेक्षित प्रयत्नांपेक्षा जास्त यश जर पटकन मिळालं अनप्रोपोर्शनल की मी काय एवढं केलं ना तेवढं मला मिळालं बाबा, तर राम आपल्याशी खेळतोय असं समजावं. आणि खूप प्रयत्न करून काही मिळत नाहीये झगडायला लावतोय तर कृष्ण आपल्याशी खेळतोय असं समजावं. ही धारणा अशा प्रकारच्या कथा शिकवतात. आणि मग विश्वामित्र पिक्चर मध्ये आलेले जेव्हा देवकार्याला प्रत्यक्ष सुरुवात होणार अशा वेळेला विश्वामित्रांची जी एंट्री आहे बालक अंड्यात संपत येतं. कारण विश्वामित्र हे खूप मोठ्या योजनेने आलेले आहेत अयोध्येमध्ये. कारण विश्वामित्र हे मुळात स्वतः राजा होते. तुला माहितीये विश्वामित्रची जी कथा आहे की ते वसिष्ठांच्या गुरुकुलात जाईपर्यंत ते स्वतः राज्य होतं यांचं. ते जेव्हा सगळ्या सैन्यांना घेऊन वसिष्ठांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की अरे आपल्याकडे जे वैभव आहे त्याच्यापेक्षा हे खूप जास्त भारी आहे. यांचा आश्रम सगळे शांत आहे, सगळे समाधानी आहे, तपपूत असं म्हणतात, असं तेज सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे दिसते आश्रमात. आपण काय करतो एक क्षात्र तेज घेऊन, असा प्रश्न विश्वामित्राला पडला. आणि त्यात अजून भरीसभर माहिती कामधेनू पाहिली त्यांनी की सगळ्या सैन्यांना भूक लागली होती आणि मग त्यांनी कामधेनूला सांगितलं, सगळी व्यवस्था कामधेनूंनी करून पाहिल्यावर विश्वामित्र चाटच पडली आता हे. आणि तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये लालसा उत्पन्न झाली की मला हे असं व्हायचंय वसिष्ठांसारखं. आणि म्हणून त्यांनी ती घनघोर तपश्चर्या केली. आणि म्हणून विश्वामित्रांना राजर्षी असं म्हणलं जातं की राजा कन्व्हर्टेड इनटू ऋषी, राजर्षी. पण त्यांचं समान तिथपर्यंत नव्हतं, त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं होतं. कारण ब्रह्मर्षी पदवी वसिष्ठांना दिलेली होती.
पण कसं असतं की परमार्थामध्ये जोपर्यंत तुम्ही कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटमध्ये असा स्पर्धात्मक की त्याच्यासारखं होऊन दाखवतो तोपर्यंत तुम्हाला अजिबात ते होता येत नाही. अवर यांचं असं स्वतःचं त्यांनीच ठरवलं होतं विश्वामित्रांनी की जोपर्यंत वसिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाही तोपर्यंत मी खरा ब्रह्मर्षी नाही. बाकीचे लोक काय म्हणून काही उपयोग नाही. वसिष्ठांनी मला ती पदवी दिली पाहिजे ब्रह्मर्षी. तर मग तो काळ जातो ते ज्ञानमय अवस्थेत जायला लागतात अर्थातच तपाच्या सामर्थ्याने. आणि हा एक प्रसंग आहे वसिष्ठ, विश्वामित्र आणि प्रभू रामचंद्र यांचा एकत्र प्रसंग की ते येतात आणि वसिष्ठांना माहिती असतं की ब्रह्मर्षी पदावर आलेले आहेत, पण त्यांच्या तोंडून त्यांना वधून घ्यायचं असतं विश्वामित्रांना. आणि जेव्हा ते रामाकडे येतात तेव्हा ते मागणी घेऊन चाललेले असतात की मला दशरथाकडे मागणी की मला 10 दिवसांसाठी तुझा मुलगा हवाय. मला माझा यज्ञ आहे त्याच्यामध्ये त्रास देत आहेत राक्षस. तुझा मुलगा, तुझी 2 मुलं ही मला 10 दिवसासाठी देतो. आणि त्याच्या आई ते म्हणतात की मी हे नुसतंच करायला आलेलं नाहीये, मी त्याच्या आधी ज्ञानाचा उपदेश त्यांना द्यायला आलेला आहे. आणि त्यांचंही नाव खूप झालेलं असतं तपस्येमुळे. त्यामुळे दशरथ आणि सगळ्यांना एका प्रकारचा दरारा असतो. विश्वामित्र आलेत आणि सांगतात ज्ञानाचा उपदेश मी करतोय. तर ते जेव्हा येतात तेव्हाच राम स्वतःहून पुढे होतो आणि म्हणतो की तुम्ही माझे गुरु आहात, मला ज्ञानाचा उपदेश करा. असं राम पहिल्यांदा म्हटल्यावर विश्वामित्र बघतो. वसिष्ठ आहेत, असा प्रसंग आहे. वसिष्ठ आहेत, राम स्वतःहून त्यांना पाया पडला आणि म्हणतोय की मला ज्ञानाचा उपदेश तुम्ही करा. असं म्हटलं विश्वामित्र थबकतात आणि वसिष्ठाकडे बघतात. आणि त्यांचं लक्ष येतं की हे त्याचे खरे गुरु आहेत. आणि तेव्हा ते रामाला म्हणतात, म्हणजे किती मोठी अपॉर्च्युनिटी त्याच्यासाठी असते की प्रत्यक्ष अवतारी ईश्वर तुम्हाला शिष्य म्हणून मिळतोय. काय पाहिजे ना. वसिष्ठांबरोबरच्या कॉम्पिटिशन मध्ये कुरघोडी करायला केवढा मोठा पॉइंट आहे की बस विषय संपला, हा माझा शिष्य आहे. आणि अशा वेळेला ते वसिष्ठांकडे बघतात आणि ते सांगतात की नाही ते तुझे खरे गुरु आहेत आणि ते तुला ज्ञानोपदेश करतील. मी तुला वेगळ्या कार्यासाठी घ्यायला आलेलो आहे, पण खरा उपदेश जो काही तुला घ्यायचा आहे, ज्ञानाचा उपदेश तू जो मागतोय तू वसिष्ठांकडनं घे, असं ऐकायला ते म्हणतात. आणि असं वर्णन आहे रामायणामध्ये की सगळ्या या त्यांच्या विधानावर, म्हणजे देवाचा शिष्य म्हणून केलेला जो त्यांचा अस्वीकार आहे त्याच्यावर सगळे देवदेवता ऋषीमुनी प्रसन्न होऊन पुष्पवृष्टी करतात विश्वामित्र. आणि तिथे त्यांना ब्रह्मर्षी पदवी वसिष्ठाने दिलेली की खऱ्या प्रकारची कुठली ईर्ष्या, कामना, कुठलाही स्वतःसाठी असं मागणं न मागण्याचा जो काही ही मनोवृत्ती तू दाखवलीस तिथे तू ब्रह्मर्षी पदाला योग्य झालास. त्यामुळे विलक्षणच आहे की एक ज्ञानी पुरुष, 2 ज्ञानी पुरुष आणि तिसरा जवळचा ज्ञानी पुरुष हे एकत्र येऊन अशा प्रकारचा संवाद. आणि तिथे मग विश्वामित्रांनी वसिष्ठांना विचारलंय की तुम्ही तर स्वतः ज्ञानी आहात आणि आता ईश्वरी अवतार आहे आणि तरी तुम्ही आतापर्यंत ज्ञानाचा उपदेश का नाही केला इतके वर्ष. त्याच्यावर वसिष्ठांनी उत्तर दिलेलं आहे की भारतीय आर्य परंपरेप्रमाणे जरी तो देव असेल, तो ज्ञानी असेल, सगळं माहिती आहे मला, तरी सुद्धा जोपर्यंत शिष्य स्वतःहून मला ज्ञान द्या, ज्ञानाचा उपदेश करा असं म्हणत नाही तोपर्यंत गुरु तो करायचा नसतो. ही भूमिका मी आतापर्यंत पार पडली. आज त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला मागितलं, मला नव्हतं मागितलं. मला मागितलं की मी परत अजून विशेष गोष्ट लक्षात घेणार की खरे गुरु असतात ते थांबतात. ज्ञानाचा उपदेश असे उठसूट कुठेही जाऊन ते करत नाही. तर मग विश्वामित्र जे आहेत, आता 10व्या जणांची वेळ परत आली दशरथावर की 10 दिवस. तो म्हणतो की फक्त 16 वर्षाचा मुलगा आहे माझा, मी नाही देऊ शकत त्याला, काही अजून बाहेर कुठे पाठवलेलं नाही. पाहिजे तर मी येतो, माझ्या सगळ्या सैन्याला घेऊन येतो, पण त्याला नेऊ नका. त्यालाही घेऊन येतो वाटलं असतं, तो नुसतं बघेल. असं म्हटल्यावर विश्वामित्र त्याची हजेरी घेतात. त्यामुळे तो म्हणतात तुला माहिती नाहीये की सगळ्या शस्त्रविद्यांचा जो स्वामी आहे तो तुझा मुलगा आहे. तू वयावर जाऊ नकोस, तू मी त्याला न्यायला आलोय आणि नेणारच आहे आणि तो हे काम करणारच आहे. आणि काही गोष्टी असं रामायणात आहे, काही गोष्टी त्यांना प्रत्यक्ष सांगता येत नाही. ती मुख्य गोष्ट अशी असते की विश्वामित्रांकडे अनेक दिव्य अस्त्र होती, ती त्यांना रामाला द्यायची होती खरं तर.
असा प्रश्न विचारला जातो की विश्वामित्र स्वतःच एवढे पॉवरफुल होते, प्रतिसृष्टी निर्माण केली त्यांनी, स्वतः राजे होते, योद्धे होते, त्यांना काय गरज आहे? दोन तर ते राक्षस होते, सुबाहू आणि कोण मरीच. ह्याच्यासाठी रामाची गरज काय त्याला पडावी? त्याचं उत्तर असं आहे की जी सिद्धी प्राप्त करण्याकरता ते यज्ञ विश्वामित्र करत होते, त्याच्यामध्ये असं एक अट होती की यज्ञकर्त्यांनी कोणाची हत्या करायची नाही, यज्ञकर्त्यांनी प्रत्यक्ष लढायचं नाही. ही अट होती आणि ती अट त्यांना पालन करायची होती, म्हणून कोणा करवी तरी यांना मारायचं. दुसरा हेतू असा होता की त्यांना माहिती होतं की राम आता काही काळातच अयोध्या सोडून जाणार आहे खाली, आणि त्याच्यामुळे अयोध्येमध्ये या दोघांचा जो डॉमिनन्स होता, मरीच आणि सुबाहू, ते शेवटी रावणाचे हस्तक होते, तो त्याला पहिल्यांदा नष्ट करून टाकायचा होता. आणि तिसरी याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट रामायणात अशी सांगितलेली की हे मुख्य उद्देशच नव्हतं. त्यांना खरंच उद्देश विश्वामित्रांचा असं होतं की गुप्तपणे त्याला रामाला सगळी अस्त्र द्यायची होती, पण ती प्रत्यक्ष दिली असती तर ते रावणापर्यंत गेलं असतं की ही अस्त्र आता रामाकडे आली, कुठेही न सांगता द्यायची होती. आणि त्यांनी ती दिली रामाला त्या 10 दिवसात, हँडओव्हर सगळा दिव्य अस्त्रांचा. आणि हे विश्वास ठेवण्यासारखं याचं कारण असं आहे की ते झाल्यानंतर ज्या यज्ञासाठी यांनी बोलवलं होतं त्या यज्ञाचा पुढे कुठेही वर्णन रामायणामध्ये नाहीच आहे. म्हणजे सुबाहू आणि मरीच्या रामाने पहिल्या दिवशीच मारलं आणि त्याच्यानंतर बाबा यांनी शांतपणे यज्ञ केला असेल ना ज्याच्यासाठी बोलवलं, तसं काय कुठल्याच रामायणामध्ये वर्णन नाही. म्हणजे फक्त निमित्त मात्र बोलवलं होतं, खरा उद्देश होता सगळा वेगळा होता. पण एक गोष्ट खरी आहे, तिथपासनं रामाच्या प्रत्यक्ष देवकार्याला सुरुवात झाली. कारण सुबाहू आणि मरीच यांचा वध केल्यावर रावण शांत बसणार नाही हे सगळ्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी तिथनं ट्रिगर होणार. कैकेयीने अशा प्रकारची अट घालून वनवासात पाठवणं हे फक्त निमित्त मात्र होतं असं म्हटलं जातं. परित्राणाय साधूना विनाशायाच्या दुष्कृताम हे जे मुख्य कार्य आहे धर्मसंस्थापनेसाठी करायचं कार्य, हे कार्य या इन्सिडेंट्स पासून चालू होतं आणि मग पुढच्या कांडाला सुरुवात होते. तर अशी अत्यंत सुमधुर रामकथा आहे. रामाचं सगळं चरित्र मर्यादा पुरुषोत्तम या अर्थाने आपण त्याचं ग्रहण करतो. मर्यादा पुरुषोत्तमाचा अर्थ बरेच वेळा लोकांना माहिती नसतो. लोकांना असं वाटतं की यांना मर्यादा होत्या या ईश्वरी, असं खूप ठिकाणी अर्थ केला जातो. कृष्ण म्हणजे पूर्ण होता आणि राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे मर्यादित होता. तर असं नाहीये. मर्यादा पुरुषोत्तम याचा अर्थ मानवी शरीराच्या मर्यादा, मानवाला जे नियम लागू आहेत ते पूर्णपणे पाळून ईश्वरी अवतार कसा होऊ शकतो याचं आचरण रामाने करून दाखवून दिलं, म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. क्षमतेमध्ये कुठेच काही कमी नाहीये. तसं बघितलं तर रामाच्या आयुष्यात काय 16 वर्ष झाल्यावर हे सगळं चालू झालं. त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला त्या दिवशी सगळे वस्त्र काढून वल्कल घालायला लागले. त्याची पत्नी जी सुद्धा राजकन्याच आहे ती त्याच्यावर आली आणि तो जो काही 14 वर्षाचा काळ आहे आपल्याला असं वाटतं की बाबा छान जंगलामध्ये फॉरेस्ट ट्रेल्स वगैरे असं नव्हतं. त्यांनी ज्या प्रकारे जे व्रतस्थ राहिले, रामायणात त्याचं मूळ वर्णन वाचलं की कुठली गादी वापरायची नाही, वर झोपायचं नाही, जे काही त्यांनी व्रत पाळलं ते अत्यंत खडतर व्रत होतं. 14 वर्षाचं एका प्रकारची शिक्षाच होती ती. का तर केवळ आईच्या वचनाकरता. तर हे कमी नाही म्हणून अजून पत्नीलाही पळवून नेलं. बर ते पळवून नेलं तर नेलं, ते कुठे नेलं माहिती नाही. आणि तिचा शोध घेण्याकरता 2700 किलोमीटर चालत गेले. कल्पना करा 2700 किलोमीटर चालत जाणं त्या राजाने. बर ती मर्यादा होती, वनवास चालू असल्यामुळे कोणाची मदत घ्यायची नाही, म्हणून मग सगळ्या तिथले लोकल फोर्सेस गॅदर करून युद्ध लढले. युद्ध लढताना सुद्धा सगळं साम दाम दंडभेद हे वापरून लढले. शेवटपर्यंत रामाचा असा प्रयत्न होता की चल मी तुला माफ करतो, एवढं कर. त्याच्यावर सगळ्या या वानर सेनेचा आक्षेप होता की आपण एवढं लांबनं आलोय लढायला आणि तू हे काय करतोयस, आता तरी लढू. तर त्याच्यावर रामाचं उत्तर असं होतं की जर युद्ध चालू असताना शेवटचा आपण त्याला चॉईस दिला नाही किंवा मी अजून युद्ध सोडायला तयार आहे, मला फक्त माझी बायको तुम्ही परत जातो,
तर त्याच्यानंतर युद्धामध्ये जी निष्पाप लोकांची हत्या होते त्याचं सगळं जे काही पाप जे असतं ते जो युद्ध इनिशिएट करतो त्याच्यावर लागतं आणि म्हणून मी इनिशिएट नाही करणार. अशा अनेक प्रकारच्या नीती या त्या चरित्रामध्ये दिसतात. एवढं करून परत आणल्यावर काय झालं पुढे? अग्निपरीक्षेतनं सीता गेली, पण तरी सुद्धा एक धोबी नशेमध्ये जे बोलला ते खरं मानून रामाने असं ठरवलं की त्याग, म्हणजे एवढं सगळे हाल अपेष्टा करून तिला परत आणल्यावर लगेचच त्याग केला. तेव्हा सीता गरोदर होती. कल्पना करा किती हे अवघड आहे. याचं कारण असं की एक माणूस जर बोलत असेल तर हे अनेक जणांचं मत असू शकतं, अशी रामाची धारणा होती. आणि त्याच्यामुळे वैयक्तिक कुटुंब आणि विस्तारित जनतेचं हित याच्यामध्ये जेव्हा क्लॅश होतो तेव्हा जनतेचं हित हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, त्यांचं मत जास्त महत्वाचं आहे. या एका धारणे पोटी सीतेचा त्याग केलेला आहे. व्यक्तिगत आयुष्य म्हणून बघा ना, किती एका मागून एक संकट आहे. ती गेली ती परत आलीच नाही. आश्रमातच ट्विन डिलिव्हरी, त्यावेळेला काही डिपॉझिट वगैरेचा काही प्रॉब्लेम नव्हता, मोठे काही इश्यूज आले नाही, तर आम्हाला कळलं पण नाही. पण सीतेचा त्याग सिंधुताई सपकाळांची आठवण झाली मला एकदम. माईन बरोबर काम करताना त्या कृष्ण भक्त होत्या, पण त्यांना रामाचा या कारणासाठी खूप राग होता. त्या नेहमी म्हणायच्या की रामाने जर हे केलं नसतं ना मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण प्रेग्नंट बाईला सोडलं तिकडे आणि बघायला पण गेला नाही डिलिव्हरी झाल्यावर, हे काय म्हणजे हे मी सहन नाही करू शकत. आणि याच्या पुढेही अजून बरीच भर म्हणून अशी वेळ आली की स्वतःच्या मुलाबरोबर युद्ध करताना सुद्धा त्याला माहिती नव्हतं की ऑलमोस्ट अशा पॉइंटला राम होता की मुलाला मारणार होता. जर त्याला कळलं नसतं, तुम्हाला सांगा ना कुठल्याही माणसाच्या आयुष्यात याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं की स्वतःच्या मुलाशी लढून त्यांचा वध करायच्या पॉइंटला तो आला होता की त्याला कळलं. तर हे सगळं माहिती असायची गरज अशा करता आहे की हे अशा प्रकारचं आयुष्य, म्हणजे ते सद्गुरू म्हणतात ते खरं आहे. वॉज इट अ सक्सेसफुल लाईफ? की वनवास, मग बायकोला पळवलं, आणलं तर परत सोडायला लावलं, मुलांबरोबर युद्ध, आणि एवढं सगळं करून काय मिळवलं शेवटी? तर आणि तरी मग 5-6 हजार वर्षानंतर राम आम्हाला शिरोधार्य काय आहेत या आयुष्याचे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अशा प्रकारच्या आयुष्यामध्ये कुठेही राम हे आतनं हल्ले नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मर्यादा पुरुषोत्तमाचा अर्थच हा आहे की याच्यातल्या एक जरी सिच्युएशन आपल्या आयुष्यात आली तरी आपली काय अवस्था होईल. अशा सिरीज ऑफ सिच्युएशन येऊन त्यांची शांती कधी टळली नाही. अत्यंत कंपोज आयुष्य जे काय त्याचा संपूर्णपणे स्वीकार केला आणि तो करता येतो हे दाखवण्याकरताच त्यांचं आयुष्य होतं. आणि म्हणून ते आयुष्य आम्हाला शिरोधार्य आहे. बाहेरची परिस्थिती तुमच्या काही टाकू दे, तुम्ही आतनं जे काही आहात ते पूर्णपणे समाधानी शांत असू शकता. आणि त्याचं संपूर्ण जे काही माझ्या प्रारब्धवशात आहे त्याचा स्वीकार करून जगाला मात्र सगळ्यात जास्त चांगलं मी काय देऊ शकेन याचाच रामाने कायम पहिल्यांदा विचार केलाय. आणि म्हणून राम हा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. केवळ आमचा देव आहे आणि आम्ही हिंदू आहोत असं नाही. रामाचं चरित्र जे काय आहे त्याचा अभ्यास नीट केला पाहिजे. त्या कथा खूप शिकवणाऱ्या आहेत. म्हणून रामनवमी हा आपल्यासाठी विशेष दिवस आहे. हे तत्व आपल्यामध्ये विद्यमान आहे. ते कधीतरी त्रेतायुगामध्ये प्रत्यक्ष सगुण देहाच्या रूपातनं अस्तित्वात आलं होतं आणि त्याच्या सगळ्या खुणा अजूनही भारतवर्षामध्ये आहेत. अयोध्येला आपण आज ज्या प्रकारे वैभवात बघतोय, अयोध्या नगरी ही त्या काळात अशीच होती. त्याचा प्रयत्न आता सुदैवाने परत तसा चालू झालेला आहे. कुठलंही युद्ध तिथे लढलं गेलं नाही. आणि अजूनही आपण रामराज्य हा शब्द वापरतो बघा 6000 वर्षानंतर. एखादी गोष्ट सुव्यवस्था या शब्दासाठी की सगळं व्यवस्थित चाललंय म्हणजे रामराज्य आलं. 6000 वर्षानंतर हा शब्द अजून तसाच आहे भाषेत टिकून. त्याच्यावरनं कल्पना येते की एखादी सिस्टीम त्यांनी किती चांगली सेट केली असेल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ बाकीच्या त्याच्या पर्सनल आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आले ते आले, पण व्यवस्थेला कायम त्यांनी प्राधान्य दिलं, जनहिताला कायम प्राधान्य दिलं, लोकहिताला प्राधान्य दिलं. आणि म्हणून अशा प्रकारचं चरित्र निर्माण झालं.
मग त्याचं थोडंसं स्मरण आज करायचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं. इथेच थांबूया. बोला सियावर रामचंद्र की जय. पुंडलिक वरदा हाय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतास सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.